चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते। सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना, शीतल स्वामी सेवा या चॅनलवरच्या सर्व स्वामी भक्तांना, ताईंना, दादांना, लहानांना आणि मोठ्यांना माझ्याकडून किंवा माझ्या परिवारांकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज धनत्रयोदशी आहे, धनतेरस आहे, त्याच्या सुद्धा खूप खूप मनापासून शुभेच्छा। तुमची ही दिवाळी खूप खूप छान उत्साहात, आनंदात आणि भरभराटीची जावो अशीच आशा करते आणि स्वामीचरणी प्रार्थना करते आणि ऍक्च्युअलीला सुरुवात करते। तर मंडळींनो, आज आहे मंगळवार, आज आहे धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस आहे। तर आपणास माहिती आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण संध्याकाळी धनतेरसची पूजा मांडणी करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या घरातले जे काही धन आहे त्याची पूजा मांडणी करतो किंवा जे आपली धनत्रयोदशीच्या दिवशी सगळ्यात जास्त महत्व आहे ते म्हणजेच काय, जी आपली धन्वंतरी देवता आहे त्या धन्वंतरी देवतेची पूजा मांडणीमध्ये पूजा करणे, आरोग्यासाठी उत्तम आरोग्य, आपल्यासाठी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य लाभावं आणि सदैव आपलं आरोग्य ठणठणीत आणि छान असावं यासाठी प्रार्थना करायची असते। आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची, धनाची, घरामध्ये असलेल्या कडधान्यांची, अन्नधान्याची, सगळ्यांची आपल्याला या दिवशी पूजा मांडणीमध्ये पूजा करायची असते। आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत त्याची सुद्धा आज पूजा अर्चा करायची असते। आज खूप लोक सोनं चांदी खरेदी करतात। त्याचबरोबर आज जर तुम्ही जी आपली भांडी आहेत, नवीन भांडी स्टीलची असेल, तांब्याची असेल, याची खरेदी केली तर ते पण उत्तम आहे। आणि हो, आज सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे धणे खरेदी करायला विसरू नका। माता लक्ष्मीला चा वास असलेलं श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या पिवळ्या 7 कवड्या विषम संख्येमध्ये तुम्ही आज खरेदी करू शकता। आणि हो, सगळ्यात महत्वाचं जे आपल्या घरामध्ये जिथे माता लक्ष्मीचा जास्त वास असतो ते म्हणजेच काय, आपलं जे आहे म्हणजे त्याला फडा म्हणतात, कोणी झाडू म्हणतात किंवा केरसुणी म्हणतात, त्याची सुद्धा आज खरेदी करायची असते। ती खरेदी करून आणायची आहे आणि आजच्या पूजेमध्ये मांडणी करायची असते, म्हणजे पूजा मांडणी करायची असते, त्याची पूजा करायची असते। त्याचबरोबर आपल्या लक्ष्मीपूजनात सुद्धा त्याची पूजा अर्चा करायची असते। तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेत। आणि हो, आज तुम्ही ज्यावेळेस धनतेरसच्या दिवशी धनत्रयोदशीची पूजा मांडणी करताल, पूजा अर्चा करताल, सेवा जी आहे ती सेवा करताल, आपणास माहिती आहे की आपण आता काल वसुबारस होती, आज धनत्रयोदशी आहे, तर आपण कालपासूनच अंगणामध्ये, दारामध्ये किंवा आपले जे काही गॅलरी असेल जिथे कुठे आपण दिवे लावायला सुरुवात केलेली आहे कालपासून। काल वसुबारस होती तर आज धनत्रयोदशी आहे। तर आज जशी पूजा मांडणी करायला म्हणजे धनतेरसची पूजा मांडणी करायला, धन्वंतरीची पूजा मांडणी करायला, पूजा, सेवा, अर्चा, मंत्र, स्तोत्र करायला जेवढं जास्त महत्व आहे तेवढंच जास्त आज धनतेरसला संध्याकाळी पूजा मांडणीनंतर 13 दिवे दान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे। आता तुम्ही म्हणताल की ताई 13 दिवे का, तर आपणास माहिती असेल काल वसुबारस होती, बारस म्हणजे 12वा दिवस, म्हणजेच आपण काल 12 दिवे लावले असणार आणि आज अश्विन महिन्यातील त्रयोदशी आहे, म्हणजेच 13 दिवे आज आपल्याला दान करायचे असतात। 13 दिवे आपल्याला लावण्याला खूप जास्त आज महत्व असतं, त्यामुळे 13 ही संख्या अतिशय शुभ मानली गेली आहे आजच्या दिवसासाठी। त्यामुळे 13 पटीने जास्त प्रमाणात तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होणार आहे आणि घरामधले जे काही दारिद्र्य आहे, जी काही अलक्ष्मी आहे ती कायमची दूर होऊन जाणार आहे या 13 दिवे दान केल्यामुळे। हे 13 दिवे कसे लावायचे, तेलाचे की तुपाचे लावायचे, त्याचबरोबर मातीचे पंते हवे आहेत की कणकेचे हवे आहेत, त्याचबरोबर हे 13 दिवे कुठे कुठे लावावे घरामध्ये, त्याचं काय महत्व आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आज धनत्रयोदशी आहे, आज मंगळवार सुद्धा आहे, आपल्या कुलदेवीचा वार आहे, त्यामुळे आज आपल्याला अतिशय शुभ दिवस मानायला हवा। कारण कुलदेवीची सेवा, स्वामींची सेवा, त्याचबरोबर आपल्या धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा, या सगळ्या गोष्टी तर करायच्या आहेत, पण त्याचबरोबर आपल्याला 13 दिवे सुद्धा दान करायचे आहेत। आता हे 13 दिवे कधी लावायचे, ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी, आपणास माहिती की संध्याकाळीच आपण धनतेरसची पूजा मांडणी करतो, पूजा मांडणी करून त्यामध्ये सगळ्या गोष्टी मांडून झाल्या की सेवा अर्चा करायची, मंत्र स्तोत्र पठण करायचे असतात। आणि जे 13 दिवे आहे ते तुम्ही कणकेचे सुद्धा लावू शकतात। कणिक म्हणजेच आपली तुम्ही साधं कणिक घ्या, त्या कणकेचे 13 दिवे बनवू शकता किंवा तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालेल, काही हरकत नाही। फक्त आपला श्रद्धा भाव महत्वाचा असतो, मन पवित्र असायला हवं, बस सगळीकडे देव आहे असं म्हणता येईल। तर अशा प्रकारे तुम्ही 13 कणकेचे दिवे घेऊ शकतात किंवा 13 पंत्या सुद्धा मातीच्या घेऊ शकतात। आता मी सुद्धा मातीच्याच पंत्या घेते, कारण की आपल्याला दिवाळीची तयारी आहे, फराळ आहे, सगळ्याच गोष्टी महिलांना बघायच्या आहेत, स्वयंपाक आहे, सगळ्याच गोष्टी बघायच्या आहेत, पूजा मांडणी वगैरे। त्यामध्ये जर 13 दिवे करण्यात तुम्हाला वेळ भेटला तर 13 दिवे तुम्ही कणकेचे बनवू शकता, नाही तर 13 मातीच्या पंत्या जरी घेतल्या तरीही चालेल। 13 मातीच्या पंत्या पूजा मांडणी जिथे केली ते समोरच हे साहित्य घेऊन घ्यायचं आहे। 13 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत, त्यामध्ये 2 वातीची 1 वातच आपल्याला लावायची आहे, 2 वातीची 1 वात एकत्र करायची आणि ती लावायची आहे।
एकच वात आपण फक्त पितरांसाठी लावत असतो, त्यामुळे 2 वातीची 1 वात आपल्याला करून प्रत्येक 13 दिव्यांमध्ये लावायची आहे. त्यामुळे तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल वापरू शकता किंवा साधं तेल घरामध्ये असेल ते सुद्धा तुम्ही यथाशक्ती वापरू शकता. परत सांगेल, श्रद्धा आणि फक्त भाव महत्वाचा असतो. तो फक्त देवापर्यंत पोहोचवायचं आपलं हे काम दिव्यान अग्नीमार्फत होत असतं. त्यामुळे मन पवित्र ठेवून आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. कुठली मनात शंका न आणता की हेच पाहिजे तेच पाहिजे अशी काही गोष्ट नाही. त्यामुळे पर्याय तुम्हाला सांगते आहे, तिळाचं तेल घ्या, मोहरीचं घ्या किंवा साधं तेल जे घरात आहे ते जरी घेतलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला 13 जे दिवे आहेत त्यातले 12 दिव्यांमध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल किंवा साधं तेलचे दिवे लावायचे आहेत. आणि एक जो दिवा आहे 13वा दिवा तो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला करायचा आहे. तर तो का करायचा आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगेल. तर अशा प्रकारे 13 दिवे तयार करून घ्यायचे. एका प्लेटमध्ये किंवा तुम्ही छान ताट असेल सजवलेलं त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. फुलांच्या पाकळ्या करून 13 दिवे ठेवायचे आहेत. ते 13 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे पूजे मांडणी समोरच. पूजा मांडणी समोर 13 दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपणास माहिती असेल की आता तुम्ही हे जे 13 दिवे आहे मी सांगू इच्छिते तुम्हाला की जिथे जिथे मी सांगणार आहे तिथे तुम्ही ते 13 दिवे लावू शकता. जर तुम्हाला लावणं शक्य नसेल तर तुम्ही पूजेच्या समोर एका ताटामध्ये 13 दिवे घेऊन तुम्ही तिथे छान त्या 13 दिव्यांनी आधी त्या पूजेला ओवाळायचं आहे. पूर्ण धन्वंतरीची जी आपण पूजा मांडणी केली आहे त्या 13 दिव्यांनी त्यांना ओवाळायचं. ओवाळून तिथेच तुम्ही ठेवू शकता, चालेल. पूजेमध्ये जरी तुम्ही 13 दिवे ठेवले तरीही चालेल, जर जागा वगैरे नसेल तर. सांगू इच्छिते, आधीच तुम्हाला क्लिअर करते. आणि जर अजून सुद्धा सांगते, पूजा मांडणी समोर जर लहान बाळ वगैरे आहे, पूजा मांडणी समोर 13 दिवे नाही मांडू शकत आहे, तर तुम्ही अंगणामध्ये जी तुम्ही रांगोळी काढता त्याच्या बाजूला सुद्धा 13 दिवे, कारण तुम्हाला 13 दिवे दान करायचेच आहे, 13 दिवे लावायची आहेत, त्यामुळे सांगते आहे. तर तुम्ही 13 दिव्यांची रांगोळीच्या आजूबाजूला सुद्धा सजावट करू शकता. तर तसं जरी केलं, अंगणात जरी 13 दिव्यांचे स्वस्तिकाने जरी स्वस्तिक काढलं 13 दिव्यांनी तरीही चालेल. तर आता मेन दिवे, हे 13 दिवे कुठे कुठे दान करायचे आहे ते तुम्हाला सांगते. त्याचं महत्व काय आहे. पहिला शुद्ध जो आपण तुपाचा दिवा लावला आहे तो तुपाचा दिवा तुम्हाला काय करायचा आहे, तुळशी जवळ आधी प्रज्वलित करायचा आहे. तुळशीची हळद कुंकू लावून पूजा घरच्या करायची आहे. अगरबत्ती, तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यामुळे काय होईल की माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते जर आपण तुळशी मातेला शुद्ध गाई तुपाचा दिवा लावला तर, आणि घरातलं दारिद्र्य दूर होण्यास मदत होत असते. त्यामुळे दुसरा दिवा जो आहे आपल्याला तो दिवा माता लक्ष्मीच्या फोटो जवळ लावायचा आहे. जिथे पूजा मांडणी केली आहे किंवा फोटो तुमचा जिथे कुठे आपण स्थापित केला आहे तिथे तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. एक म्हणजे पहिला 13 दिव्यामधला शुद्ध तुपाच दिवा तुळशी जवळ लावायचा. दुसरा दिवा माता लक्ष्मीच्या फोटो जवळ लावायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मी त्यामुळे प्रसन्न होते. तिसरा दिवा जो आहे, जिथे तुमच्या घरामध्ये पाण्याचा साठा आहे, माठ असेल, कळशी असेल, हंडा असेल, काहीतरी असेल, भांड्यामध्ये तुम्ही प्यायचं पाणी भरून ठेवत असाल, तिथे तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तिसरा दिवा. चौथा दिवा जो आहे तो तुम्हाला जिथे तुमची गॅस शेगडी आहे त्या चौथ्या दिव्याने तुम्हाला तो दिवा जर तुम्ही ठेवू शकत असाल, गॅस बंद करून घ्यायचा कॉक, कारण की डेंजरस असू शकतं. त्यामुळे आपल्या संरक्षणासाठी गॅस कॉक बंद करून घ्यायचा आणि तिथे तुम्ही 13वा दिवा, गॅस शेगडीची पण आज पूजा अर्चा करायची असते, तिथे तुम्ही चौथा जो दिवा आहे तो तिथे ठेवू शकता 13 दिव्यांपैकी. तिथे ठेवल्यानंतर त्याला, नाहीतर तुम्ही शेगडीला तो एक दिवा ओवाळून घ्या, चौथा दिवा, आणि त्यानंतर तो दिवा आणून तुम्ही दुसरीकडे कुठे ठेवू शकता, चालेल. त्यानंतर 5वा दिवा जो आहे तो तुम्हाला जिथे तुमचा कचऱ्याचा डब्बा असतो, तुम्ही जिथे कचरा साठवून ठेवता तिथे तुम्हाला तो लावायचा आहे. त्यामुळे काय होतं, सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी असते. त्यामुळे तिथे दिवा लावायला विसरायचं नाही. त्यामुळे दिवा लावल्याने, तिथे दिवा दान केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होत असते. त्यामुळे 5वा दिवा तिथे लावायचा आहे. 6वा दिवा, आपली जी खिडकी आहे, घरातल्या ज्या खिडकी आहेत तिथे तुम्हाला 6वा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे. त्यामुळे सुद्धा घरामध्ये जी काही वाईट शक्ती, वाईट ऊर्जा जी घरामध्ये प्रवेश करेल ती येणार नाही. त्यामुळे घरामध्ये सदैव सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चालू राहील. त्यानंतर 2 दिवे जे आहेत, म्हणजे 7वा आणि 8वा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. तुम्हाला माहिती आहे प्रवेशद्वार आपण 2 दिवे लावतो, तिथे तुम्ही 2 दिवे लावले तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आहे ते 8वा दिवा, तो तुम्हाला तुम्ही छतावरती लावू शकता. आपल्या पितरांसाठी तुम्ही छतावर दिवा लावू शकता, नाहीतर पितरांसाठी जिथे तुमच्या घरामध्ये फोटो वगैरे असेल त्यांचा, तिथे तुम्ही एक दिवा लावू शकता त्यांच्या स्मरणार्थ, पितरांच्या स्मरणार्थ. त्यानंतर एक दिवा, म्हणजे 9वा दिवा जो आहे, तुम्ही जर पिंपळाच्या झाडाखाली आज लावला तर अतिशय उत्तम असणार आहे, जिथे विष्णू देवतेचा वास असतो. त्यामुळे सांगते की तिथे एक जर दिवा दान केला तर अतिशय उत्तम संध्याकाळी. त्यानंतर 10वा दिवा जो आहे तुम्हाला एखाद्या मंदिरात जाऊन तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे. एखादा दिवा आज मंदिरामध्ये, कुठलंही मंदिर असू दे, गणपतीचं, दत्त महाराजांचं, कुठलंही मंदिर असू दे, स्वामींचं असू दे, तिथे 1 किंवा 2 दिवे दान करायला विसरू नका. तरी 1 केला, 2 केला किंवा उरलेले 3 दिवे जरी केले तुम्ही दान केले
तरीही चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की घरामध्ये या ठिकाणी प्रत्येक म्हणजे अशी कुठली जागा नाही आहे की ती अंधारात ठेवायची आहे. प्रत्येक जागा घरातली कानाकोपरा आपल्याला आज आज धनत्रयोदशीच्या दिवशी प्रज्वलित करायचं आहे, प्रकाशाच्या झोतामध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे माता लक्ष्मी, घरातली जी काही अलक्ष्मी आहे, वाईट शक्ती आहे, नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचं सुद्धा घरामध्ये आगमन होईल. आणि अजून एक गोष्ट, आपला प्रवेशद्वार आज सुशोभित ठेवा, कारण की माता लक्ष्मीचं तिथूनच आगमन घरामध्ये होणार आहे. आणि हो, अजून एक गोष्ट विसरू नका, ती म्हणजेच काय की आपल्याला आज यमदीपदान सुद्धा करायचं आहे. धन्वंतरीची म्हणजे धनतेरसची पूजा मांडणी करून आपण मंत्र स्तोत्र पठण सेवा करून घ्यायची आहे. 13 दिवे दान करायचे आहे. त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर रात्री आपल्याला यमदीपदान सुद्धा करायचं आहे. त्यामुळे यमदीपदान करताना तुम्ही नक्कीच कणकेचा, फक्त कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही, फक्त हळद टाकायची, त्याचा एक मोठा दिवा बनवायचा आहे आणि 2 तुम्हाला एक म्हणतात तर ते मुटके ते बनवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं मोहरीचं तेल घ्या किंवा साधं तेल घ्या, तुपाचा लावायचा नाही, थोडे काळे तीळ टाका आणि त्याची तुम्हाला पंचोपचार पूजा करून तुम्हाला प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला एक आसन द्यायचं. कागदाचं आसन द्या, पानाचं द्या, ताट ठेवा, त्यामुळे तांदूळ ठेवा, त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे. एकच वात लावायची आहे, कारण की आपण ते यमांसाठी लावतो आहे. तर ती एक वात लावायची, सॉरी 2 वातीची एक वात लावायची आहे आपल्याला, कारण की एक वात पितरांसाठी लावतो. त्यामुळे 2 वातीची एक वात करून त्याच्यामध्ये लावायची आहे. त्या दिव्याची पंचोपचार पूजा अर्चा करायची, गोड नैवेद्य दाखवायचा. आणि माझा याच्यावरती व्हिडिओ आलेला आहे यमदीपदान कसं करावं, त्यासाठी एक प्रभावी मंत्र सुद्धा बोलायचा असतो. त्या व्हिडिओ जाऊन तुम्ही चेकआउट करा, चॅनलवरती आहे. तो मंत्र सुद्धा त्या दिवशी म्हणायचा आहे, म्हणजे आजच्या दिवशी म्हणायचा आहे. खूप प्रभावी मंत्र आहे तो मंत्र म्हटल्यावरती आपला अकाली मृत्यू टळतो. घरातल्या कुटुंबांना अकाली मृत्यू कधी येत नाही. त्यामुळे सांगते की आज यमदीपदान करायला सुद्धा विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपला धनतेरसच्या दिवशी, आजच्या दिवशी संध्याकाळी 13 दिवे, घरातील जे काही दारिद्र्य आहे, जी काही अलक्ष्मी आहे, वाईट शक्ती आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती घराच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला असे 13 प्रकारचे 13 दिवे 13 ठिकाणी दान करायचे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करायला विसरू नका. 13 पटीने तुम्हाला जास्त पुण्य त्याचं प्राप्त होणार आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीचं आगमन सुद्धा घरामध्ये होईल आणि येणारं वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाईल. आणि हो, धनतेरसची पूजा मांडणी कशी करावी यावरती सुद्धा माझा व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर अशा प्रकारे तुला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.